जालना जिल्ह्यात काल सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचं नुकसान केलेलं आहे। आपण पाहू शकतो की बदनापूर तालुक्यातल्या एका कपाशीच्या शेतात मी आता सध्या पोहोचलेलो आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अक्षरशः या कापसाची जी ही बोंड आहे त्यांच्या वाती झालेल्या आहे आणि आतलं जे कपाशीचं बियाणं आहे ते देखील आता उघडं पडलेलं आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं या ज्या कापसाच्या वाती आहेत त्या खाली आता लोंबू लागलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात पुन्हा एकदा नुकसान झालेलं आहे। खरं तर सप्टेंबर महिन्यात जो पाऊस झाला होता, जी अतिवृष्टी झाली होती, त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसलेला होता। त्या नुकसानीतून कुठेतरी सावरताना आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तडाखा जो आहे तो या कालच्या पावसाने दिलेला आहे। आपण पाहू शकतो की हे संपूर्णच जेवढं कपाशीचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी कापसाच्या वाती ज्या आहेत त्या लोंबलेल्या आहेत। तर कपाशीचं बीज आहे ते देखील आता उघडं पडलेलं आहे। प्रचंड प्रमाणात या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। खरं तर हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला होता। त्यानुसार काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। हे शेतकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। नेमकं किती एकर क्षेत्रावर नुकसान झालंय आणि पावसाचं स्वरूप कसं होतं? मला नाव सांगा तुमचं? रमेश बाबुराव ढाकणे। बरं, कशा स्वरूपाचा पाऊस होता? नेमका घटनाक्रम काय होता काल? नेमका म्हणजे रात्री सुरू झाला, मध्यरात्री बरं तर भरपूर पडला। मग भरपूर पडायच्या नंतर काय ते नुकसान झाले आमची भरपूर। बरं कापसाच्या वाती झाल्या, कापूस जास्त येत नाही, ब्या उघड्या पडल्या, बरं अशी नुकसान झाली। बरं, आता काय मागणी आहे मग सरकारकडे? आता काय सरकारनं द्यावं आमचे काहीतरी फुल नाही फुलाचे पकडे बरं काय देतात ते बरं येऊन सप्टेंबर पाहा। बरं येऊन पाहिल्याच्या नंतर कळण त्याला। बरं हा आता हे किती एकर क्षेत्र आहे तुमचं? पूर्ण एक क्षेत्र नुकसान आहे, झालेलं आहे? 1 हेक्टर 8 आर। बरं, हा म्हणजे एवढं जवळपास नुकसान 2.5 एकर क्षेत्र हा, पूर्ण आहे। पूर्ण आहे। बरं, आता पूर्ण क्षेत्रामध्ये नुकसान झालंय। हा पूर्ण क्षेत्रामध्ये काय बरं, या गावातले एक शेतकरी अजून आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कसा घटनाक्रम होता? खरं तर सप्टेंबर महिन्याच्या नुकसानीपासून कुठेतरी आता सावरत होता शेतकरी, मात्र पुन्हा एकदा संकट पडले। रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्याने पहिली ही दिवाळी साजरी केलेली नाही, पहिलेच अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेले नाही आहे। आणि हे बघा तुम्ही, शेतकऱ्याचे असे नुकसान झाले की कापसाला कुठेच काही हे राहिलेले नाही आहे। शेतकऱ्याच्या कापसाच्या पूर्णपणे वाती झालेल्या आहे। बरं, आता काय मागणी काय सरकारकडे? शेतकऱ्याच्या काहीतरी शेतकऱ्याला कर्जमाफी वगैरे करावी, हे नुसतेच सांगतात कर्जमाफी करावी, शेतकरी त्यातूनच वर यायला तयार नाही। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली, त्याचे सुद्धा अनुदान अजून शेतकऱ्याला मिळालेले नाहीये। बरं, एकही रुपया जमा झाला नाही खात्यावर? एकही रुपया अजून जमा झालेला नाही। आणि हे बघा तुम्ही, रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पूर्ण 2.5 हेक्टरमध्ये अजून एक बोंड ही असलेलं नव्हते, पूर्ण नुकसान झालेली आहे। बरं, तर नक्कीच आपण पाहतोय की हे 2.5 एकर क्षेत्र आहे। एकही कापसाचं बोंड जे आहे ते या ठिकाणी वेचणीला या ठिकाणी या शेतकऱ्यांनी वेचलेलं नव्हतं, मात्र रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खरं तर आपण पाहतोय की सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी पावसाने थैमान घातलेलं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दणका दिलेला होता आणि याच संकटातून कुठेतरी बाहेर पडत असताना हे शेतकरी आनंदाचं वातावरण शेतकऱ्यांना पाहायला मिळत होतं। मात्र काल झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा दिलेला आहे। त्यामुळं सप्टेंबर महिन्यातच झालेल्या अनुदानाचा एकही रुपया खात्यावर पडला नाही, अशी देखील खंत जी आहे ती या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे सरकारने अनुदानाचे सुद्धा पैसे टाकावे आणि या सुद्धा नुकसानीचे पंचनामे जे आहेत ते या ठिकाणी करावेत, अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांनी केलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।